परीक्षित शुकाचार्यांना वंदन करतायत. रामचरित्र श्रवण केलं. भगवंताचा 7वा अवतार तो तुम्ही मला कथन केला. आता एकच इच्छा आहे, पूर्ण स्वरूप स्वस्वरूप कृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण आम्हाला कथन करावं, जेणेकरून मी मोक्षाकडे जाईल. श्री शुकाचार्य परीक्षित राजांना सांगतायत की राजन, आता तुला मी कृष्ण चरित्र सांगणार आहे, परंतु तत्पूर्वी तू ताणलेला असेल, भुकेला असेल, काही खायचं असेल तर खा, जल ग्रहण करायचं असेल तर जल ग्रहण कर. कारण तू आज 4 दिवस झाले जे असनस्त झालायस त्या ठिकाणी तू फक्त वायू भक्षण करतोयस. त्यावेळेस मात्र परीक्षित राजे शुकाचार्यांना सांगतायत, आता मी देहभान हरपलोय. या चरित्र श्रवणाने माझी भूक भागली आहे, माझी तहान भागली आहे. मला अन्नाची गरज नाही, मला जलाची गरज नाही, मला फक्त गरज आहे ती फक्त कृष्ण चरित्र श्रवण करण्याची. ते चरित्र मला कथन करा. आणि शुकाचार्य भगवान श्रीकृष्ण जन्माची कथा परीक्षित राजांना कथन करतात. कथितो वंश विस्तारो भवता सोमसूर्यो राज्ञाचो वंशानां चरितं परमोद्धवतं यो दश्यं धर्मशीलस्य नितरां निसत्तं तत्राशेति वर्णस्य विष्णुवीर्ये संशरमः. आपण आतापर्यंत चंद्रवंश, सूर्यवंश याचा विस्तार श्रवण केला आणि भगवान सांगतायत की आता तुला मी कृष्ण कथेचा विस्तार कथन करतोय. मथुरा नगरीमध्ये शूरसेन नामक राजा आहे. राज्य करतोय, पत्नीची आसक्ती आहे. राजदरबारामध्ये चालत असलेल्या सर्व घटना, सर्व कारभार राजा मोठ्या अंतःकरणापासून करतोय. परंतु एके दिवशी पत्नीच्या मनामध्ये विचार आला की आपण आज पर्वतावर जाऊन वनभोजन करावं, हा भाव मनामध्ये उत्पन्न झाला. आणि पतीला तसं विचारण्यात आलं, आज माझ्या मनामध्ये वनभोजन करण्याची इच्छा आहे, आपण वनभोजनासाठी जाऊया. पतीने होकार दिला, परंतु काही कारणामुळे, काही कारभारामुळे जाण्याची जी वेळ होती ती वेळ टळून गेली. आणि पत्नीने परत प्रश्न केला, तुम्ही येणार नाहीत का? सांगितलं, आज माझ्याकडे वेळ नाही, माझा कारभार आहे, कारभार पूर्ण होईपर्यंत मला या ठिकाणाहून हलता येत नाही. तिने सांगितलं, मी एकटी जाते. कुठलीही गोष्ट आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांची ऐकून करावी, न ऐकता की त्याचे परिणाम भोगायला लागतात. पत्नीने मनामध्ये विचार केला, माझे पती येत नाहीत, परंतु आज मला वनभोजनाची मनामध्ये तीव्र इच्छा झाली आणि मी वनभोजनासाठी मी जाईल. पत्नी आपल्या पतीला वगळून वनभोजनासाठी जाते. त्याच ठिकाणाहून आकाश मार्गाने मायावी राक्षस प्रस्थान करतोय. त्याने त्या पत्नीचं रूप पाहिलं आणि त्याने शूरसेनाचं रूप धारण केलं. त्या ठिकाणी तिला वाटलं की माझे पतीच आले, हा भाव मनामध्ये आला. त्या ठिकाणी भोजन केलं आणि तिच्या बरोबर संग केला. आणि आहे त्या ज्यावेळेस स्पर्श झाला त्यावेळेस मात्र लक्षात आलं की हा माझे पती नाही, तू कोण आहे? तो त्या ठिकाणी प्रगट रूपाने प्रगट होण्यास त्या ठिकाणी तिने भाग पाडलं. तो प्रगट झाला आणि त्याने सांगितलं, मी मायावी राक्षस आहे.
माझ्या हृदयामध्ये माझ्या गर्भामध्ये जी गर्भस्थापना होईल त्याचं स्खलन करेन. त्यानं सांगितलं पुन्हा मी माया होईल आणि पुन्हा मी स्थापना करेन. हा पुत्र शूरसेनाचा नव्हताच आणि तिच्या पोटी जन्माला आलेला हा राजपुत्र म्हणजे कंस. कंस ही वृत्ती आहे, दृष्टी आहे. अंतःकरणामध्ये जे भाव आहेत ना सात्विक असावे, परंतु जे पेराल ते उगवल. आम्ही जर चांगलंच कर्म केलं तर त्याची चांगलीच फळं मिळतील आणि आमच्याकडनं कर्म जर नाही चांगलं झालं तर त्याची आम्हाला फळंही चांगली मिळणार नाही. ह्या मुलाला जन्म दिला, कंस वाढू लागला. कंस वृत्ती आहे ती अतिशय मनामध्ये विचार सगळे गाणं येते. कुणावरही दया नाही, कुणावरही माया नाही, कसल्याही प्रकारचा अंतःकरणात प्रेम नाही असा कंस. त्याने आपल्या आई वडिलांनाच तुरुंगात ठेवलं. पाहता पाहता देवकीचा विवाह झाला. वसुदेव देवकीचा विवाह करण्यासाठी कंसाच्या मनामध्ये विचार आला की देवकी आणि वसुदेवाचा विवाह जर झाला तर आपण त्यांचं रथ सारथ्य करूया. लग्नाची तयारी झाली, सभा मंडप सजवण्यात आलं, यथाविध लग्नाची वचनं देण्यात आली आणि रथामध्ये आरूढ झालेले दोघही वसुदेव देवकी समोर वराती अतिशय आनंदाने नृत्य करतायत. त्या ठिकाणी नाना प्रकारचे शंख वाजू लागले, शंखाचे ध्वनी येऊ लागले, देवदेवता पुष्पवृष्टी करू लागले. कारण ज्यावेळेस या पृथ्वीवर कंसाचा भार वाढला त्यावेळेस पृथ्वी माता गाय स्वरूप होऊन ब्रह्मदेवापाशी गेली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं हा माझ्यावर जो भार आहे तो भार मला सहन होत नाही. आता भगवंताने अवतार धारण करावा आणि आमचा भार संपवावा हा भाव मनामध्ये उत्पन्न होता. ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे गेले आणि सांगितलं देवा आता पृथ्वीवर कंसाचा अत्याचार वाढतोय आणि त्या अत्याचारामधून त्यांना निवृत्त करा. तुम्ही आता अवतार धारण केला. भगवान विष्णूंनी शेषशाही भगवानला विनंती केली चला आता अजून आपल्याला पृथ्वीवर जायचंय. लक्ष्मणाने सांगितलं, शेष भगवंताने सांगितलं देवा ज्यावेळेस तू 7वा अवतार धारण केलास त्यावेळेस तुझा भाऊ होऊन आलो, मला खूप त्रास झाला, आता मात्र मला काही तुझ्याबरोबर यायची इच्छा नाही. त्यावेळेस प्रभू सांगतायत आता मी लहान होईन, तू मोठा हो, तू दिलेली आज्ञा मी ऐकेन, मी तुझ्या बरोबर राहीन, आता तू मोठा हो. सर्व देवदेवतांना गोकुळामध्ये विराजमान होण्यासाठी सांगितलं. सगळे देवदेवता गोप गोपिया बनून गोकुळामध्ये विराजमान झाल्या. वृक्ष ऋषीमुनी होऊन वृक्ष विराजमान झाले. गोकुळामध्ये सर्वत्र यशोदा यशोदा यश देणारी यशोदा, जे यश प्राप्त होतं जिच्याकडून यश मिळतं ती यशोदा. नंद बाबा ज्या ठिकाणी आनंद आहे तोच नंद आहे. आमच्या अंतःकरणामध्ये आनंद असावा, साधनाजन्य आनंद नको आहे तर परमानंद असावा. आम्ही प्रतिदिन त्या भगवंताच्या स्मरणामध्ये जर राहिलो, अंतःकरणापासून त्याची जर सेवा केली तो परमानंद आपल्याला प्राप्त होईल. हा परमानंद नंद आहे आणि यशोदा ही यश देणारी यशोदा आहे. गोकुळ स्थापित झालं. भगवान शंकरांनी त्या ठिकाणी आता भगवंत अवतार धारण करतील याची ही ओढ भगवान शिवजींना होते.
विष्णूने सगळ्यांना सांगितलं तुम्ही आपापल्या अंश रूपाने गोकुळामध्ये उपस्थित व्हा. कंस रथ सारथ्य करतोय. समोर सर्व त्या नगरीमधले लोक रथाच्या पुढे चालतायत. वाजंत्री भेरी वाजतायत. शंखांचा नाद येतोय. देवदेवता शंखाचा निनाद करतायत आणि लग्नाचा विवाह सोहळा पूर्ण होतो. रथामध्ये मिरवणूक निघत असते. सारथ्य करणारा कंस त्यावेळात त्या ठिकाणी आकाशवाणी होते आणि आकाशवाणी होते, हे कंसा, ज्या दाम्पत्याचं तू रथ सारथ्य करतो त्यांच्याच पोटी तुझा काळ जन्माला येईल. विजांचा कडकडाट होऊ लागतो. रथ थांबवला आणि रथ थांबवल्याबरोबर कंसाने आपल्या हातामध्ये खडग धारण केलं. देवकीच्या केसाला धरलं. आता खडवाने देवकीला मारणार तेवढ्यात वसुदेवानी कंसाला विनंती केली. ही आत्ता झालेली आकाशवाणी ऐकल्या कारणाने तू भयभीत झालास आणि म्हणून तू तुझ्या वहिनीला मारतोस ना. एक लक्षात ठेव, हिच्यापासून होणाऱ्या मुलांना तुला त्रास आहे, भय आहे, पण आमची झालेली मुलं तुला दिली तर हिचा काय दोष असणार आहे. कंसाने ते मान्य केलं, कारण स्त्री हत्या भ्रूण हत्या हे पाप आहे. जर माझ्याकडून स्त्री हत्या झाली तर माझा पापाचा संचय होईल आणि तो संचय मला नको आहे. म्हणून कंसाने त्या दोघांनाही कारागृहात टाकण्याचा आदेश दिला. जे वरवधूच्या रूपात होते, ज्या आनंदात होते, आणि त्या आनंदाचा विरह झाला आणि दोघांना कारागृहाचा वास करावा लागला. देवकी वसुदेव कारागृहामध्ये आपलं जीवन घालवू लागले. पाहता पाहता बराच काळ निघून गेला. कंस मात्र आनंदी होता, कारण जो काळ माझा मृत्यू होऊन येणार आहे तो यांच्याच पोटी जन्माला येणार आहे आणि प्रत्येक बालक मी मारणार आहे, हा भाव मनामध्ये होता. पाहता पाहता देवकीला दिवस तिथल्या शिपायांनी महाराज कंसांना सांगितलं की देवकी आता काही दिवसात प्रसूत होईल. राजाने सांगितलं तिच्यावर लक्ष ठेवा, झालेलं मूल पहिलं मला आणून द्या. पाहता पाहता देवकी प्रसूत झाली. ते मूल या शिपायांनी घेतलं, महाराज कंसांसमोर आणून दिलं. कंसाने हातात घेतलं. पाहिल्याबरोबर मनामध्ये भाव उत्पन्न झाला, प्रगट झाला, प्रेम उत्पन्न झालं, अंतःकरण पाजलं. हे कोवळ छान एक दिवसाचं बाळ, ह्यानं माझं काय बिघडवलंय? का मारू नये? मला मारणारा आठवा आहे, याला का मारू? कंसाने ते बाळ सांगितलं, त्यांना द्या, यानं माझं काही बिघडवलं नाही, याला परत द्या. स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये सगळीकडे प्रत्येकाच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला, हा जर प्रत्येक बाळाला सोडेल तर ह्याचं पाप भरणार नाही. पापाचा घडा भरला पाहिजे, तोपर्यंत शिक्षा मिळत नाही. ज्या दिवशी पापाचा घडा भरेल त्या दिवशी मात्र परमेश्वर शिक्षा देतो. भरलं पाहिजे, ते पूर्ण कुंड भरलं पाहिजे. आणि मग नारदाला आज्ञा केली. नारदांना सांगितलं, महर्षी आपण या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्यावं, जेणेकरून कंसाने ज्या बाळाला सोडलं ते जर नाही मारलं तर त्याचं पाप भरणार नाही, आणि पाप भरण्यासाठी कृत्य होणं गरजेचं आहे. महर्षी नारदांनी आकाश मार्गाने मथुरेत प्रवेश केला आणि कंस दरबारात कंसासमोर उभे राहिले. नारायण 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 उभे राहिले.
कंसाने हात जोडले, पाद्यपूजन केलं. तुमचं येणं कसं झालं? त्यानं सांगितलं, तुमचा पण अर्धवट राहिला. तुम्ही पण केला, परंतु आज पूर्ण केलं नाही. देवकीच्या पोटी मूल जन्माला आला, परंतु मारलं नाही तुम्ही. त्यांनी सांगितलं, पहिलं मला मारणार नाही, 8वं मारणार आहे. महर्षी नारदांनी 8 फुलं ठेवली आणि 1 पासून 8 पर्यंत मोजायला लावली. 8 पासून 1 पर्यंत मोजायला लावली. 5 पासून 8 पर्यंत मोजायला लावली. कुठलं 8वं? कंसा, कुठलं 8वं? पहिलं 8वं होऊ शकतं, शेवटचंही 8वं होऊ शकतं. तू कोणाला सोडणार आहेस? कंसाच्या मनामध्ये विचित्र भाव उत्पन्न झाला. महर्षी नारद सांगतायत ते बरोबर आहे. पहिलं 8वं असू शकतं आणि शेवटही 8वं असू शकतं. ताबडतोब शिपायाला आज्ञा दिली आणि ते बाळ घेऊन या. बाळ आणलं. गर 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 पायानं धरून फिरवलं आणि शिळेवर आपटलं. शिळेवर आपटल्याबरोबर ते बाळ गतप्राण. आईच्या अंतःकरणामध्ये एवढं अंतःकरण द्रवलं. 1 दिवसाचं बाळ, ज्याला 9 महिने पोटात वाढवलं, ज्याला प्रेम अंतःकरणातून दिलं, माझ्या हृदयी उपजलं, ते माझ्या भावाने मारावं. वसुदेव देवकीचं सांत्वन करतायत. पाहता पाहता अशी 6 मुलं होत आहेत आणि कंसाने 6ही मुलं मारली. शेवटी मात्र भगवान विष्णू विचार करतायत, आता ह्याचं पाप पूर्णत्वाला आलंय, आता अवतार घ्यायची वेळ आली आहे. सर्वांना त्या ठिकाणी उपस्थित राहायला सांगितलं. ज्या रोहिणी गोकुळामध्ये आहे त्या ठिकाणी हृदयामध्ये ज्या यशोदेच्या गर्भामध्ये एक बाळ आहे, ते काढायचंय, रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापित करायचंय आणि जी माया रूप आहे ते यशोदेच्या पोटामध्ये आपल्याला स्थित करायचंय. पाहता पाहता माया म्हणजे साक्षात देवी स्वरूप तिला प्रार्थना केली आणि सांगितलं, तू माया रूपाने माझ्या बरोबर ये. तुझी लोक पूजा करतील, तुला भद्रकाली म्हणून नाव ठेवतील, तुला अनेक नावाने ओळखतील. कोणी सप्तशृंगीने ओळखल, कोणी रेणुकेने ओळखल, कोणी जगदंबेने ओळखल, कोणी महालक्ष्मी नावाने ओळखल आणि तू माझ्या बरोबर ये. आणि माया त्या ठिकाणी आली, माया घेतली आणि ती मायेची स्थापना यशोदेच्या हृदयामध्ये गर्भामध्ये केली. यशोदेच्या गर्भात असलेलं जे बाळ आहे ते रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापन केलं आणि भगवान श्रीकृष्ण आता बालरूप धारण करणार. यशोदेला अनेक प्रकारचे डोहाळे लागले. चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद होता. सहस्त्र किरणांचा प्रकाश पडावा एवढा भाव तिचा होता. अंतःकरणामध्ये असे भाव निर्माण होते की मी कोणाला मारू, कसं मारू, किती खोड्या करू किती, हा भाव, हे डोहाळे यशोदेला लागले होते. आणि आता मात्र भगवंत त्यांच्या उदरी असणारी जी योग माया होती ती योग माया गोकुळामध्ये प्रस्थापित केली आणि भगवान चतुर्भुज रूपाने देवकीच्या समोर उभे राहिले. देवकीच्या समोर उभे राहिले आणि देवकीला सांगितलं की मी तुझ्या समोर चतुर्भुज यासाठी उभारत राहिलो की मला माझा जन्म झाल्याबरोबर मला गोकुळात नेऊन सोड. आणि भगवान सांगितल्याबरोबर लहान झाले आणि भगवंतानी बाल्य रूप धारण केलं आणि कृष्ण परमात्माने अवतार धारण केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. महामुनी शुकाचार्य महाराज की जय.
कारागृहामध्ये भगवंताचं अवतरण झालं. अवतीर्ण झाल्यानंतर वसुदेव देवकीला जो आनंद होता तो आनंद वसुदेवाने त्या बालस्वरूपाला मिठी मारली आणि मिठी मारल्याबरोबर अंतकर्ण द्रवलं. अंतकरणामध्ये प्रेम उत्पन्न झालं. देवकी सांगते आता सोडा मिठी. मिठी सोडा नाहीतर कंसाला कळलं तर कंस मारेल. सोडा मिठी. मिठी सोडायला सांगितली. भगवंताला त्या कारागृहामध्ये जे शिपाई होते त्यांना निद्रावस्था प्राप्त झाली. वसुदेवांच्या हातातल्या हातकड्या निघून पडल्या, पायातल्या बेड्या निघून गेल्या. तिथी आहे अष्टमी, महिना आहे श्रावण, वेळ आहे रात्रीची 12. तिथी नवमी, वेळ दुपारी 12. तिथी अष्टमी, वेळ रात्री 12. का? ज्यावेळेस सूर्याने प्रभू रामचंद्रांना पाहिलं त्यावेळेस मात्र चंद्राच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला. आज साक्षात परब्रह्माला सूर्य पाहतोय, परंतु मला पाहण्याची या ठिकाणी वेळ मिळाली नाही, मी पाहू शकत नाही. त्यावेळेस मात्र भगवंताने सांगितलं कृष्ण अवतारामध्ये मी तुझी इच्छा पूर्ण करेन. त्यामुळे भगवंताने रात्री 12 वाजता जन्म घेतला. आता त्या कारागृहामध्ये टोपली कुठून आली हो? कारागृहामध्ये टोपली असेल का? कशाची होती टोपली सांगा? टोपली कशाची होती? सोन्याची, चांदीची, प्लास्टिकची? प्लास्टिक नव्हतं. कशाची टोपली होती? देव डोक्यावर घेण्यासाठी टोपलीची गरज नाही, तर ती टोपली आपलं मस्तक आहे. आणि ज्यावेळेस आपल्या हृदयामध्ये त्याला विराजमान करून डोक्यावर घेऊ त्यावेळेस मात्र तो आपल्या जीवनाचा उद्धार करतो. टोपलीमध्ये ते बाळ घातलं, वसुदेवाने डोक्यावर घेतलं. कारागृहाच्या कड्या निघून गेल्या, दरवाजे आपोआप उघडले. जोरदार पाऊस पडतोय, यमुनेला पूर आलाय. आणि त्याच भावामध्ये आपल्या मस्तकावर धारण केलेले येऊ दे ना कृष्ण, मध्ये धो धो पाऊस पडतोय. पावसामध्ये वीज गर्जना होतीये आणि त्या गर्जनेमध्ये प्रभूंना घेऊन यमुनेच्या काठावर साक्षात प्रभू मस्तकावर आहेत. आणि वसुदेव त्या प्रभूंना घेऊन यमुनेच्या काठावर येत आहेत. यमुनेच्या काठावर आल्यानंतर यमुनेमध्ये प्रवेश करतायत. प्रभू आनंदाने विराजमान असणाऱ्या त्या टोपलीमध्ये यमुनेमध्ये वसुदेव प्रवेश करतायत. कारण भगवंताला पाहायचं होतं की कशा प्रकारे हा माझी भक्ती करतोय. आणि मस्तकावर धारण केलं आणि यमुनेमध्ये प्रवेश करतायत. यमुनेमध्ये प्रवेश केल्यानंतर यमुनेतलं पाणी त्या धोधार पावसाने अतिशय वर चढतंय. नाकामध्ये पाणी जाईल याचं भय मात्र वसुदेवांना वाटत होतं. त्याच ठिकाणी यमुनेची इच्छा होती एकदा तरी मी त्यांच्या स्पर्श करीन, त्यांच्या चरण कमलाचं दर्शन घेईन, हा भाव होता. यमुनेला सुद्धा दुःख सांगायचं होतं. यमुनेने आता भगवंताच्या चरण कमलाला स्पर्श करण्यासाठी जर पाय नसता काढला तर साक्षात वसुदेव बुडून गेले असते. आणि म्हणून कृष्ण परमात्म्याने आपला पाय बाहेर काढला. यमुनेने पायाला स्पर्श केला. यमुना उतरली, यमुना दुभांगली आणि वसुदेव कृष्ण परमात्म्याला घेऊन त्या यमुनेतून पार होऊन गोकुळामध्ये प्रवेश करतायत. समय पहाटेचा आहे. यशोदे कधी प्रसूत झाली हे माहीतच नव्हतं. आणि त्याच ठिकाणी जाऊन मायावी रूपाची कन्या आहे
ती कन्या घेतली. हे बालक यशोदेच्या समोर ठेवलं आणि माया घेऊन कारागृहामध्ये वसुदेव परत आले. कारागृहामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याला कारागृहामध्ये आणलेली योग माया ही बातमी कंसाला कळाली. 8वा जन्म कारागृहामध्ये झाला, परंतु ते मूल नसून मुलगा नसून कन्या आहे. तरी पण कंसाने विचार केला हे सुद्धा मारल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून तिचे दोन्ही पाय धरले, गरगरा फिरवल्याबरोबर वीज कडकडावी तशी ती योग माया हातातून निसटून आकाशामध्ये प्रागट्य रूपाने प्रगट झाली आणि सांगितलं तुझ्यासाठी तू ज्याला मारण्याचा प्रयत्न करतोस तो माझ्या आधीच जन्माला आलाय आणि आता तो गोकुळात विराजमान आहे. कंस कृष्णमय झाला. मनामध्ये जर एखादी खतखत निर्माण झाली ना, कुणाविषयी जर मनामध्ये तीव्र राग जर आलेला असेल ना, तर तो माणूस मनातून जात नाही जोपर्यंत राग शांत होत नाही. तद्वत कंसाच्या मनामध्ये इतका द्वेष होता की ह्याला जर मी नाही मारलं, ह्याला जर मी संपवलं नाही तर हा नक्की माझा वध करेल, नक्की मला मारेल. हा भाव कंसाच्या मनामध्ये उत्पन्न झाला. कंस कृष्णमय झाला. आणि आता मात्र गोकुळामध्ये पहाटेची वेळ आहे. गायी दोहण्यासाठी नंद बाबा तयारी करतायत. पहाटे सर्व पक्षी किलबिल करतायत. त्या ठिकाणी यमुनेच्या पाण्याचा खळखळाट आवाज येतोय आणि पाहता पाहता पहाटे हे कळतंय की यशोदेच्या पोटी एका बालकाने जन्म घेतलाय. पण ते किती मोहक असेल हो. गोकुळामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये तीव्र भाव उत्पन्न झाले आणि एकदा का होईना त्या गोकुळामध्ये नंद बाबाच्या राज दरबारात जाऊन त्या बाळाला पाहण्याची इच्छा प्रत्येकाला होऊ लागली. एक गवळंतर वयोवृद्ध होती. तिने अंगावर कधी एकदा मी त्या बालकाला पाहू हा भाव उत्पन्न झाला. तिनं मेकअप केला बघा, मेकअप, साडी नेसली उलटी, तोंडाला पावडर लावली, डोळ्यामध्ये काजळ घालण्याच्या ऐवजी कुंकू घातलं, कपाळावर कुंकू लावण्याच्या ऐवजी काजळ लावलं, कमरेला कंबरपट्टा घातला, पायात पैंजण घातली. तिला स्वतःचा देह स्वतःच्या ताब्यात नव्हता, स्वतःचं अंतकरण स्वतःच्या ताब्यात नव्हतं. कृष्णमय झालेली ही गवळण पतीने पाहिलं. अरे हा काय अवतार आहे तुझा, तू कुठं निघालीस? तिने सांगितलं नंद बाबाच्या द्वारामध्ये चालले. पण हा वेश काय, हा वेश तरी बदल. तिनं सुंदर उत्तर दिलं, हा वेश बदलता बदलता माझं जर वेळ निघून गेली, मी जर अंत झाला तर त्याला कधी पाहू. आहे त्या वेशात मी कृष्ण परमात्म्याला पाहण्यासाठी जाते. आणि म्हणून त्या गवळणीनं वेश धारण केला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला,
आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळावतरले गोड हसू गालात नाच गावतालात पैजण धरतरले अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळावतरले गोड हसू गालात नाच गावतालात पैजण धरतरले काना दिसतो गोपी आला काना दिसतो गोपी आला नव्या नवतीचा सुचारते आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला मूर्ती अशी सादरी ग ओटावरी बासरी सुरते सुरा संगती तुझी मना गोविंद तुझी मना गोपाल कानाला नावे किती बोला अशी सादरी ग ओटावरी बासरी सुरते सुरा संगती तुझी मना गोविंद तुझी मना गोपाल कानाला नावे किती रेत खोऱ्यात गोपी माळेत रेत खोऱ्यात गोपी माळेत सांज सकाळी गोपाळता आज